नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? मी बरेच दिवस नव्हते इंडियाला गेले होते. त्यामुळे माझे 1 महिनाभर तरी व्हिडिओ आले नाहीत आणि त्याबद्दल मला माझ्या चाहत्यांनी, माझ्या सबस्क्रायबरनी खूप विचारणा केली. आणि त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करत आहे आणि आजपासून मी रेग्युलर माझं सेशन पुन्हा चालू करत आहे. तर आज मी तुम्हाला एक सुंदर कथा सांगणार आहे. कथेचे लेखकाचं नाव मी नंतर जाहीर करीनच. पण तत्पूर्वी कथेचे नाव आहे थट्टा कशी नशिबाने मांडली. थट्टा कशी नशिबाने मांडली. तर चला आता आपण कथा वाचूया. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला माझी कथा आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आणि माझे 2 चॅनल्स आहेत. हे एक चॅनल आहे आणि Troop@9986 असं पण एक चॅनल आहे. दोन्हीवर कथा, कादंबऱ्या, कविता, जोक सगळं काही असतं. तर दोन्ही चॅनल्सना माझ्या भेट द्या. तर कथेला सुरुवात करूया. थट्टा कशी नशिबाने मांडली. हल्ली आकर्षणाला प्रेम समजणारे वाढलेत. हल्ली आकर्षणाला प्रेम समजणारे वाढलेत आणि त्या चुकीच्या पावलांची किंमत आयुष्यभर भरावी लागते. आजच्या पिढीची एक मोठी समस्या म्हणजे जलद आकर्षण, जलद इच्छा आणि त्याहून जलद निर्णय, ज्यात काही मुलं स्वतःचा आणि इतरांचा संसारही उद्ध्वस्त करतात. हळूहळू एक ट्रेंड वाढताना दिसतो. लग्न झालेल्या स्त्रियांकडे बघणं, ज्यांच्याशी जवळीक वाढवणं, हलक्या-फुलक्या बोलण्यातून काहीतरी वेगळं शोधणं. काही मुलांना वाटतं ती मला समजते, ती माझी काळजी घेते, मी तिचा खास आहे. पण ती भावना नसून प्रौढांचे भावनिक तणाव आणि मुलांचं अपरिपक्व आकर्षण असतं. लग्न झालेली स्त्री फ्री नसते. तिच्या आयुष्यात एक कुटुंब, जबाबदाऱ्या आणि विश्वासाचं देणं असतं. पुरुष असो की स्त्री, जेव्हा लग्नाच्या नात्यात असतात, तेव्हा त्यांच्या मागे फक्त एक व्यक्ती नसते, तर एक पूर्ण घर, समाज, कुटुंब आणि त्यांच्या मुलांचं भविष्य असतं. अशा वेळी बाहेरचं एखादं आकर्षण क्षणिक मजा, पण त्याचा परिणाम आयुष्यभर जखमा देणारा असतो. काही स्त्रिया भावनिकरित्या कमजोर असतात, काही कुतूहलाने जवळ येतात, काही फक्त बोलण्यापुरत्या जवळ ठेवतात. पण मुलांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी, ती एक परिपक्व स्त्री असते